मन मंदिरा गजर भक्तीचा म्हणायची शेवटच ना बरोबर हा मर्दान वाजून पुन्हा पेशल वाजू शेवटला 5 मिनिट जमतंय कोण पाहे तयाकडे संतांनी एकदा पुनीत केलं आणि आपल्याला जवळ घेतलं की मग काय हिम्मत आहे. राष्ट्रपतीचंच पत्र आलंय ना कुणाचं पत्र आलंय. अहो हे संत म्हणजे देवाच्या काळजातली माणसं आहेत तर तिकडून आदेश आलाय कसले बी असली तरी माझे मग हिम्मत आहे. कलेक्टरच घरचा पाहुणा आहे म्हणले हो काय काय म्हणले वळू काढायला तरी कमीच आहे की बरोबर आहे का नाही महाराज. कलेक्टर घरचा ओळखीच आहे अडचण आहे का काही काहीच अडचण नाही. तसं कोण पाहे तयाकडे वीर विठ्ठलाची गाढी आम्ही विठ्ठलाचे ना बळीयाचे अंकित आम्ही झालो रे बळीवंत आम्ही मोठ्याचे आणि आम्ही मोठ्याची असल्यामुळं आता आमच्याकडे हिम्मत आहे का बघायची आणि त्याचा फायदा सांगितला. त्याची एक ताकद आहे आगळी काय दंडमुडपीनं खून केलेला आहे पण येऊच द्यायचा नाही. मोठ्याचा हे असल्यामुळं आधार असल्यामुळं चांगले चांगले खून पचलीत का नाही सांगा. कारण सत्तेची ताकद असते. कशाची ताकद बोला गे प्रसाद महाराज सत्तेची. बोलू का थोडस प्रसाद महाराज हा नाही तर महाराज मुंडे साहेबासारख्याच प्रकरण दाबाची हिम्मत आहे का. पहाडासारखा माणूस महाराज गेला गपचेप दाबलं का नाही बोला. कशाची पावर आहे सत्तेची पावर आहे महाराज सत्तेची. नाही तर ही समाज म्हणजे अग्नी समाज आहे ना जाळून टाकी नाही एखाद्याला महाराज असला खतरनाक समाज आहे. पण सत्य पुढे शहाणपण बोला बोला सत्य पुढे शहाणपण चालतंय चालत नाही महाराज. आम्ही विठ्ठलाचे आम्ही अनासक्त आम्ही दोषी जरी असलो तरी वीर विठ्ठलाची गाडी आणि ताकद आहे की कसं बी करतेत महाराज. ते काय मोठ्याचा आला गाडा गरीबाचं झोपडं मोडा अशातला धंदा आहे महाराज. त्यांनी ठरविल्यावर काय त्याला त्यांनी ठरविल्यावर काही बी होते. महाराज म्हणले अशुभ तया पुढे शुभ होऊन या ठाके. अशुभ गोष्टी सुद्धा त्यांच्या संगतीत आल्यावर कशा झाल्या शुभ झाल्या. कसल्या झाल्या नाहीतर ज्ञानोबराच्या पुढे अशुभच गोष्ट आली कोणती. ज्ञानोबराय चालली प्रेत यात्रा चालली काय समोरून प्रेत जाणं गोष्ट कसली शुभ आहे का अशुभ आहे हा बोला की राव. कटाळा आलाय का तुम्हाला खरं सांगा मी बंद करतो हा बरोबर आहे का. इकडे हातवरी करा बरं खरंच हातवरी करा बरं हातवरी. कीर्तन खरंच किती जणाला खरं करा हातवरी करा बघू ना बरोबर आहे का नाही करा. कीर्तन किती जणाला बंद करा वाटतं करा हातवरी. आपल्या पुढची काय बरोबर जिथं उजळण तिथं काय हा लक्षात घ्या मुद्दा कुठे. ज्ञानोबरायांच्या पुढे प्रियत आलं गोष्ट शुभ अशुभ. बाई पाया पडली ज्ञानोबरा आशीर्वाद दिला सौभाग्यवती बाईच्या डोळ्यातून पाणी माऊली आशीर्वाद या जन्माचा पुढच्या म्हणले का ही प्रेत यात्रा बोल नका. ही प्रेत यात्रा जी चालली ती माझ्या सौभाग्याची माझ्या नवऱ्याची. तुम्ही आशीर्वाद निवृत्तीनाथ होती. निवृत्तीनाथ म्हणले बाई महात्म्याच्या मुखातून गेलेला शब्द खोटा होत नसतो. ते ज्ञानोबर आहेत ना ते आमच्यासारखे महाराज आहे का हा ज्ञानोबर आहेत ते शब्द खोटा होणार नाही. बाई हसली माऊली खरंच का खरंच चला म्हणले गेले. नाव काय म्हणजे सच्चिदानंद बाबा. सच्चित आणि आनंद स्वरूप म्हणजे भगवान परमात्मे स्वरूप हे कुठं मरत असते. हा सच्चिदानंद बाबा म्हटल्याबरोबर झोपेतून माणूस उठावा असे सच्चिदानंद बाबा उठून बसले. सच्चिदानंद सच्चिदानंद आणि तटा तटा तुटती बंद. अहो झोपेतून माणूस
अशुभतया पुढे शुभ होणी. जाऊ द्या, इकडे लक्ष द्या. हे लई 700 वर्षापूर्वीच झालं, जुनं. ताज सांग का, ताज उदाहरण, ताज उदाहरण सांगतो. आमच्या बीड जिल्ह्यात, बीड तालुका, बीड जिल्हा, नागापूर नावाचं गाव आहे. खुर्द नागापूर, बुद्रुक नागापूर अशी 2 नागापूर आहे. म्हणजे कुठं तुमच्या प्रसाद महाराज, तुमच्या माहितीसाठी आपले महादेव महाराज राहत नाहीत का जवळ का, हा त्यांच्या गावा शेजारी जवळ. पूर्ण माळी समाजाचं गाव आहे, पूर्ण माळी समाजाचं. आणि तिथं परंपरा होती भगवान बाबाची. कोणाची? कोणाची? भगवान. आज बी नियम चालू आहे महाराज तिथला. ऐकायचं का एवढा प्रसंग? हा का बोर व्हायला जा नाही ना. भगवान बाबाची परंपरा काय, तिथं भगवान बाबाचं कीर्तन आणि बाबा तिथं आंघोळीला यायचे. कशाला यायचे? काही काही गावाच्या प्रथा असतात, बरोबर आहे का नाही. आंघोळीला तिथं बाबा यायचे. परिसर सगळा गोळा व्हायचा, सगळा परिसर गोळा व्हायचा. घागरी हांडे लोकांनी घेऊन यायचं, बाबाला असं खट टाकून बसवायचं आणि सगळ्या लोकांनी आंघोळ पाणी टाकायचं, आंघोळ घालायची भगवान बाबाला. आणि आंघोळ झाली की मग जेवण आणि कीर्तन असा नियमच महाराज. त्या परिसरातले हजारो लोक गोळा व्हायचे त्या नागापूर. आज तुम्हाला घटना सांगतो किशोर, महत्वाची घटना. आणि मग महाराज त्या ठिकाणी काय झालं, ज्या घरी बाबा थांबायचे, ज्या घरी, बरोबर आहे का नाही. एखादं घर असते किंवा आता जसं तुम्ही म्हणले कुठं कुणाच्या घरी जा म्हणले चहा घ्यायला, केशवगुरूच्या, बरोबर आहे की नाही, केशवगुरूच्या घरी जा म्हणले, किंवा गडदे महाराज सामसाटे महाराजाच्या घरी जा चहा घेऊन यावा, बरोबर आहे का नाही. तसं भगवान बाबाचं एक घर ठरलेलं कायमस्वरूपी की तिथं बाबा थांबायचे. तिथं आंघोळीचा कार्यक्रम, जेवणाचा कार्यक्रम. योगायोग असा की नेमकं महाराज भरत महाराज त्या घरचं वनवे महाराज एकुलतं एक लेकरू मेलं. घडलेली घटना आहे, चुकीची नाही. अजून आमच्या बीड जिल्ह्यात या विचारायला लेकरू मेलं. लोकांनी घरच्यांनी विचार केला काय निष्ठा असेल महाराज. परमार्थ जुन्या काळात निष्ठाच होती महाराज लोकांची, आता निष्ठा राहिली नाही. काय निष्ठा असेल म्हणले, हे बघा लेकरू मेलंच ना. आता एवढ्या कार्यक्रमातून एवढ्या लोकांनी जमलेल्या ह्याच्यात राग कालविणं बरं दिसत नाही महाराज. मेलेली लेकरू माईनं बापानं उचललं, मागच्या खोलीत नेऊन टाकलं, बाहेरून कुलूप लावून घेतलं आणि सांगितलं, हे बघा भगवान बाबा गावातून बाहेर जाऊस तर कोणी कुणाला काही बोलायचं नाही. नंतर रडू म्हणले आपण. काय बाबा निष्ठा असेल महाराज, काय निष्ठा असेल भगवान बाबा सांगा, विचार करा तुझी काय निष्ठा असेल. माझ्या अंगावर काटा आला महाराज. त्या काळातली निष्ठा होती महाराज. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या, बोलू नका आपसात. आणि मग ते ठेवलं आणि बाबा आले, आंघोळ वगैरे झाली, बाबा जेवाय बसले. कोण? भगवान बाबा जेवायला बसले. आणि जेवायला बसल्याच्या नंतर आता ती लिकरूच की हो बाबाच्या आवडीचं, हे गोंद्या कुठे गेला रे, गोंद्या कुठे गेला, सगळे सगळे. आणि भगवान बाबा गप्पून म्हणले, गोंद्या कुठे रे, ली दिसा नाही तर. बाबा ते गेलाय. कस काय गेला मला न विचारता. कोण म्हणलं? भगवान बाबा. काय म्हणले? मला न विचारता कस काय गेला. माईला राहुलच नाही महाराज. माईचं प्रेमच आहे शेवटी. माय भाकरी वाढीत होते, हुंदका आवरला नाही, शेवटी मायच आहे ना. मोठ्याने आरडलीने सांगितलं, बाबा व्हायला मेला. नाही नाही म्हणले, मरण कसा मला विचारणार काय नाही, झोपला असून. कोण म्हणलं? भगवान. झोपला असून बुटवा त्याला. खरंच घर उघडलं, गोंद्या म्हणून भगवान बाबाने हाक मारली. गोंद्या उठूनच पुढे आला ना. ही ताकद भगवान बाबाची आहे महाराज. कशासाठी बोलायला? अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके. लक्षात आलं? साधूची संगत संतांनी एकदा पुनीत केलं, दोषी माणसाला पुनीत केलं तर त्याच्याकडे कुणाची बघायची हिंमत नाही. कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाढे. अशुभतया पुढे शुभ होऊन ठाके. आणि त्यांच्याकडे अजून एक फार मोठी ताकद आहे महाराज. काय?
संताजवळ काय प्रेमाच्या राशीच्या राशी आहेत महाराज. संतांची गावी प्रेमाचा अहो किती प्रेम आहे. प्रेमाच्या राशीच्या राशी आहेत महाराज त्यांच्या. बरोबर आहे का नाही? संत प्रेम करतात महाराज. फक्त जवळ कसं जावा हे प्रश्न आहे. त्यांच्या जवळ जाण्यासाठी येथ सेवा हा दारवंटा. साधूच्या जवळ जाण्यासाठी प्रेम देतील ते, पण तिथं सेवाच करावं लागते. काय करावं लागते? काय करावं लागते? सेवाच करा. इथं दान धर्मच करावा लागतोय. नाहीतरी पोरायसाठी लेकरा बाळासाठी किती बी करा, नाव घेतील का? बोला की. हा अशी घटना ऐकल्या की जेव्हा माणूस लई श्रीमंत होता, 25 त्याचे बंगले होते. जिंतूरला एक, परभणीला एक, इटुलीला एक, इकडे औंढ्याला एक, 25 बंगले त्याचे. आणि माणूस मेला लई श्रीमंत असल्यामुळं घरच्यांनी ठरवले की ह्याला मसन वाट्यात न्यायचं नाही, एक बंगल्यातच जाळून टाकायचं. अहो भूषणी ही घेती काढून यमाची हाती बांधून या देती, आणि भूषणी ही घेती काढून या. बाया रडत रडत सोड लावते. जर अशी हे असलं ना किंवा अंगठी असली, माय त्यांच्या हातात कशी अंगठी दिसत होती ओ. माणसं मध्ये काढून घ्या, काढून घ्या. रडत येत अशा 3 पद्धतीनं. मेल्यावर वेगळंच रडत येत. रडत येत 3 पद्धतीनं. पहिल्यांदा ठाई मध्ये रडत येत. कशात रडत येत? पहिल्यांदा ठाईच्या चालीत, दुसऱ्यांदा धुमाळीमध्ये, जलद धुमाळी, आणि शेवट भैरवी मध्ये. उचलायच्या टायमाला भैरवी जाळून फुकून मागायची. ही पद्धतीच जरा गेलाय म्हणून कळलं. माझं लग्न झालं, लग्न, आणि ती आमचे हेडला टायली जोडून घेतली मी. टायली माझी बायको, आपण माझी हेड. डीपी कळते ना, लाईटची डीपी. डीपी माझी बायको, आपण माझी मीटर. लेकर माझी वायर जॉईंट द्यायला अधून मधून. आणि सासू सासरे माझी लाईन मेन. डीपी बिघडलेच बोलवायचे, एरी बोलवायचेच नाही. आणि निघायच्या टायमाला महाराज मी निघालो, गाडी आमची सासू पुढे आली. माय माय मेल काय, माय मेल काय, माय नीट सांभाळा, वय नीट सांभाळा, नीट सांभाळा. म्हणलं विश्वास असला तर द्या, नाही तर माघारी न्या तुमच्या. कमनी उडत्यात आणि कमन नाही कळत. माय माय लक्षात घ्या. इकडे लक्ष द्या. संतांच्या जवळ नुसतं प्रेम नाही तर प्रेम सुखाची राशी. प्रेमाच्या राशीच्या राशीत आणि पाप नाही ओखदाशी. ओखदाशी म्हणजे ओखदाशी म्हणजे काय? औषध. काय? संतांच्या जवळ पाप नाही ओखदाशी. औषधाला सुद्धा पाप शिल्लक राहत नाही. का? कोण पाहे तयाकडे. जाऊ दे जाय बोलू इकडे लक्ष द्या. संतांच्या जवळ औषधाला सुद्धा पाप राहत. इकडे लक्ष द्या. पाप राहत नाही, कारण प्रेमाच्या राशीच्या राशी. कसं असतं महाराज, नथुराम महाराज आमच्यासाठी फार मोठं योगदान आहे. देवानंद महाराजांचं फार मोठं योगदान आहे. भगवान बाबाचं आमच्यासाठी फार मोठं योगदान आहे.
साधू संत झाले या परिसरामध्ये म्हणून आमचा उद्धार झाला. हे ठीक आहे, बरोबर आहे का नाही? हे सगळं कसं आहे, बरोबर आहे. पण आपने गल्ली में तो कुत्ता भी शेर होता है, होतंय का नाही? इथं ठीक आहे, व त्यांचं वजन हे आपल्यात आपलं. तिथं गेल्यावर त्यांची काय ताकद आहे. तुका माने त्याने रुका माने त्याने तुका माने त्याने तुका माने मालकाच्या दारात वैकुंठात गेले होते, त्यांची काय किंमत आहे. महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे त्यांनी काय केली वैकुंठ मेदिनी. मेदिनी म्हणजे पृथ्वी. काय मेदिनी म्हणजे पृथ्वी. अहो त्यांनी वैकुंठालाच पृथ्वी केलं, पृथ्वीलाच वैकुंठ केलं. तिथं गेल्यावर बी त्यांची ताकद आहे. तुका म्हणे त्यांनी आणि केली वैकुंठ मेदिनी. कोण पाहित याकडे वीर विठ्ठलाचे गाढे अशुभतया पुढे शुभ ठाके. अपशब्दाबद्दल क्षमा. परिसरातील सगळेच, आता मला काही माहित नाही, सगळे गाव आहेत अनेक परिसरातले. या गावाला मी पहिल्यांदा आलो. आपण सगळेजण मोठ्या आनंदानं मोठ्या उत्साहानं हा सप्ताह संपन्न करत आहात. आपल्या या मंदिरासाठी आपलं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. आमचंही योगदान आहे महाराज, आमचंही. आम्ही ते निष्काम सेवा करणं हे सुद्धा आमचं काय काय खरं सांगा, विनोदाचा भाग सोडून द्या, पण हे काय आहे, योगदानच आहे. मग तुम्ही इथले तुमच्या परिसरातलं दैवत आहे आणि फार मोठं व्हावं. आणि इथं प्रतिपंढरपूर म्हणून प्रत्येक एकादशीला आता 1500 लोक येतात. इथं प्रत्येक एकादशीला 10,000 लोक येवत. महाराज असं मंदिर उभं करा, एवढं सुंदर मंदिर उभं करा. आणि यावर्षी म्हणजे की इथं जागा पुरणार नाही असं सप्ती होत राहणार आहेत महाराज. इथं हे काय जंगल में मंगल काम आहे महाराज इथं, बरोबर आहे का नाही. असं आणि पर्व काळ कार्तिकीचा साधलाय, बरोबर आहे का नाही. सुंदर पर्व काळ आहे. आपण येतात अजून 2 दिवस 3 दिवस सगळ्यांनी या, ही सर्वांना आपणाला विनंती. आमच्या महाराजांनी मला निमंत्रण दिलं, प्रसाद महाराजांनी निमंत्रण दिलं. म्हणले महाराज आमची उदगीरला कथा चालू होती, उदगीरच्या पुढं महेंद्र महाराज ते देवणी तालुक्यामध्ये कथा चालू. आज काला केला नाही म्हणलं तरी 3:30 वाजले असतील उदगीरहून निघायला आपल्याला, बरोबर आहे का नाही पुणे महाराज. आणि तिथून प्रवास करत फक्त आमच्या महात्म्यासाठी इथं येण्याचा योग आहे महाराज. आणि आमचं त्यांच्यावर नितांत प्रेम आहे आणि त्यांचंही आमच्यावर, त्यांचंच नाही तर त्यांच्या घरादाराचं म्हणजे आईचे वडिलाचे आमचे घरगुती चांगले संबंध असल्यामुळं प्रेमाचे संबंध आहेत. आणि त्या प्रेमाच्या संबंधामुळे इथे येण्याचा योग आहे. आमचं हे रत्न फार मोठं की एक महाराष्ट्रातली एक मुलूक मैदानी तोप भरत महाराज पठाडे आवर्जून उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या वाजवा. त्यांना बोलूनच जातो की आजच्याच दिवशी ह्या खोलगाडीला जेवढे नाही मीच आहे, कोण आहे रे म्हणाले,
उगं लक्ष द्या. तुम्हाला उगं सवधरत सांगतो. त्या खोल गाड्या इलग महाराजांचं कीर्तन आहे. जेवढे कीर्तन करायला पैसे त्याच्यापेक्षा 1000 रुपये तुम्हाला जास्त देऊ म्हणले. ही प्रसाद महाराजाला विचारा, बरोबर आहे का? त्याच्यापेक्षा पण तुम्ही इथं या आमच्या इथं वाजवायला. कलेची चाहती माणसं आहेत ना महाराज, बरोबर आहे का नाही? कले व्हावा वाटे जनान तुका म्हणे साठी उन्हासाठी व्हावा वाटे, हा या म्हणले. आणि त्याने सांगितलं नाही, प्रसाद महाराजाला शब्द दिलाय, इटोलीलाच जाणार आणि आवर्जून उपस्थित राहिले. इकडे आमचे संतोष महाराज बनवे तेही आवर्जून उपस्थित आहे. समोर बसलेली मूर्ती तर काही आगळं वेगळंच रत नाही महाराज. आमचे सन्मित्र ज्येष्ठ श्रेष्ठ आमचे हरिभक्तीपरायण महेंद्र महाराज मस्के, वाशिम जिल्ह्यातच गाव आहे ना महाराजांचं, यवतमाळ तिकडून, पण महाराजांच्या प्रेमाखातर. आणि अवघड महाराज त्या दिवशी मला फोनवर बोलले की महाराज तुमच्या सेवेला मी हजर राहणार आहे. आपलं बोलणं झालंच की महाराज, बरोबर आहे का नाही? आणि आम्हाला कुठलाच गंध नाही महाराज, आम्हाला काही येत नाही, आम्ही काही अभ्यासू नाहीत काय हरे महाराज, बरोबर आहे का? आमचं काही नाही, फक्त आमच्यावर महात्म्याची कृपा आहे. प्रातस्मरणीय गुरुवर्य शांतीब्रह्म पांडुरंग महाराज मुंडे आणि प्रातस्मरणीय व्याकरणाचार्य आचार्य अर्जुनजी महाराज लाड गुरुजी यांचा कृपा प्रसाद आमच्यावर आहे आणि यांची नजर आमच्यावर आहे. आणि गुरुजीच्या आणि मुंडे महाराजाच्या सानिध्यात राहून जे काही तुमच्यासमोर बोलण्याचा प्रयत्न करतोय ते सगळं त्यांच्या मुखातलं ऐकलेलं आहे. आपल्या पदरचं काही नाही महाराज. म्हणून त्या महात्म्याची नजर आहे. नाही तर आम्ही कुठले, मी म्हणजे दंडेल माणूस आहे. दंडेल तुम्हाला तर दिसलंच असेल. मी दंडेल माणूस आहे. मला ती हे कसलं मत नाही. गरम रक्त आहे, स्वभाव तापड आहे. थोडक्यामध्ये स्वभाव तापड आहे. पण एक आहे, जी माणसं तापड असतात ती मनातून मोकळी असतात. एवढं खरं, बरोबर आहे का? आपल्या मनात पाप नाही कुठल्याबद्दल. हे आनंद घ्यायचा, परमार्थाचा, जीवनाचा, सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा. म्हणून त्यांना आता हे तुमची भजनी मंडळ सगळे त्यातले तुम्हाला येतात मनापासून की एवढी गोड भजनी मंडळी इकडली ही आमची महाराज मंडळी, हे सगळे महाराज मंडळी की काय गोड. मला येत काही नाही महाराज भजनातलं गाण्या वाजवायचं, पण मला चांगलं ऐकायचा नाद आहे महाराज. म्हणून ते हे माणसं सापडेत का गुरुजी, पण उगाच ह्यांच्या उगाच संगतीला राहायचा, सावलीला राहायचा मला नाद आहे. नाही तर ही माझ्यापेक्षा मोठी माणसं आहेत महाराज. पठाडे महाराज म्हणायला आज महाराज 2 तास लागतात. एवढं मोठं रथ नाही, तुम्ही युट्यूबला वगैरे सर्च करून बघा, फार मोठं रथ नाही. म्हणून एक नामदेव महाराज पठाडे होऊन गेले, कीर्तनकार, आणि त्यांच्यानंतर हेच पठाडे, बरोबर आहे काय? लक्षात घ्या. ही रत्न सापडले हे प्रेमापोटी. आमचा एवढा जाता जाता संदेश आहे की आम्ही तर येऊन एवढं बोंबलून चाललो, याचा अर्थ तुम्ही बी तन्मन धनानं सहकार्य करणं गरजेचं आहे. दुसरी आमची मूर्ती आमच्यासाठी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुतुल्य असणारे, ज्यांचं पहिल्या दिवशीच कीर्तन सेवा संपन्न झाली, हरी महाराज, बरोबर आहे का नाही? आडनाव काय महाराज? उगेच आहे. महाराज आहे. त्या दिवशी त्या महाराजाच्या कार्यक्रमाला होते. मरदरीला महाराज होते आणि माझा काही जास्त परिचय नव्हता. प्रसाद महाराजांनंतर परिचय करून दिला मला. महाराज सादर राहणं आणि उच्च विचार महाराजांचे सुद्धा. महाराजांनाही मनापासून धन्यवाद. अजून कुणी कीर्तन करा मला काही एवढं माहीत नाही महाराज की सर्वाबद्दल आदर आहे, प्रेम आहे. तर वेळेच्या अभावात आणि बोलण्याच्या ओघात एखादा शब्द चुकला असेल तर मला मनापासून माफ करा. पाया पडतो आपल्या, माफ करा. नसलंच माफ करायचं तर मग तुम्हाला काय करायचं ते काय दंडेलच आहे. डोंगरात नाही, मी बिगडी जिल्ह्यातला आहे महाराज. तसं कसं सर्वांना मनापासून वाणीला या ठिकाणी पूर्ण एक जाता एवढीच सूचना आहे का आपण तन महिला मंडळ नवरा देत नसला ना पैसे खिशातले 500 चोरायचे. हे सगळं पाप मी माझ्या डोक्यावर घेतो. मी माझ्या डोक्यावर दुसरीकडे गेल्यावर पाप लागल. देव जोडे तरी करावा अधर्म. म्हणून तुम्हाला मै शपथ ही देत नाही ना अवलाद नाही. ही उठ झोपेतून उठायच्या आधी 1500 काढायचे. ही गपची बांधून जाकली मुठ 1.25 लाखाची मला सोडून त्यांचं झालं. त्यांचं सगळ्याच असं नाही ना. यांच्यापैकी बी निम्मेच्या 75% असे की तिला विचारावं लागेल मिशा काय कामाचे आहेत महाराज. ही काही काहीच्या मिशा फक्तची हात बुडवायची.
देवाच्या कामाचे काही कामाचे नाहीत महाराज. ही प्रसाद महाराज ही असला माल लागतोय. तुम्ही मला ही अभंग देऊन गुंतून ठेवले, नाही तर उगा नीट केली असती महाराजांची. मोकळं पाहिजे पटांगणाला, चिरकर की फिरकर. बघू पुन्हा योग येईलच की काय होय, येणार नाही काय पोरो, योग येणार आहे का नाही नंतर? आणि मग बघा महाराज, आम्ही प्रेमाची भुकेली माणसं काय. तुम्ही कवा बी आवाज द्या, आम्ही हजर आहेत महाराज. कधी बी आवाज, बरोबर आहे नाही? काय अडचण नाही. फक्त एवढंच आहे, आम्हाला आयुष्यभर काही देऊ नका, पण तुम्ही आम्हाला जी द्यायची ती मंदिराला द्या, एवढंच माझं. काही नाही, आम्हाला पैसे कमवायला पैसे घ्यायला लई जागा आहेत महाराज, बरोबर आहे का? भरपूर जागा आहेत. मला बी माहिती, वेळ व्हायला थोडासा, खूप जागा आहे. पण आम्हाला देऊ नका. आम्हाला हाप मारीन तेव्हा आम्ही हजर आहेत, पण आपल्या मंदिराला तन मन धनाने. महिला मंडळ देताल का नाही? हा हा, त्या बघा त्या बघा, ते त्या हौसाबाईचे 1100 आले लगेच. काय नाव आहे? एक मिनिट थांबा. सत्यभामाबाई सांगळे, आमच्या आजीच्या वयाच्या ताई सारख्या 1100 रुपये त्यांनी जाहीर केले. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्या. तुम्ही काय साड्या घातल्यात काय? बायाच्याच हातात आहे तुमची. आहे का कुणाच्यात हिम्मत? हे बघा हे बघा हे बघा, सांगा नाव. चला प्रकाश नाव करे. ही प्रकाश नावाची माणसं ढिलीत नाहीत महाराज. हा 1100 रुपये द्या. ते बघा पुन्हा डबल द्यायला लागले. तेव्हा तुम्ही का बसावं का? ते 2100 त्याने दिले, पण आज त्यांचा नावकरी कीर्तन करा असल्यामुळे त्यांनी सांगितलं डबल 1100 रुपये. जोरदार टाळ्या वाजवत. राजी आपले ह्याच्या मनात तसं लय लय आपलं पिंट्याच्या माईचं ऐकायचं तसं येडे. बघा आपले हे गुगे काय ना गाव हेच का? डिग्रज. आपले हे बालाजी घुगे यांच्याकडून 500 रुपये. चला हा हो द्या. प्रसाद महाराज तुम्ही लिहून घ्या. उगं दाजी पैसे का उद्या लबाड नाहीत मला, लबाड नाही. दाजी इथं आपली तसे काय पोरगा आहे का पोरगी आहे का? हा अजून लग्नच नाही झालं ना. काय अडचण आपल्या काही पोरग पोरगी झाली किती रिवाईज करून टाकतो, काही अडचण नाही. हा त्या बघा ते आमच्या नाव करायचे तर आले बी लगे. हा देते देते देते, तुम्ही बोल नका. देते ते बरोबर बाबा. ते आमच्या सत्यभामाबाईचे. हा उद्या उद्या ते परवा दिवशी द्या. सप्ताह होईपर्यंत कवा बी द्या. अजून कोण आहे राहिलेले? कुणा कुणाची हिंमत आहे का? बांगड्या भरल्यात. हा मुश्किल आहेत ना, आहेत ना. हा त्या बघा 21,000 11,000 पर्यंत आकडे. 300 भाग सिमेंट आहे. याच्यापेक्षा अजून काय घ्यायचं? द्या. तन मन धनानं सगळ्यांनी मदत करणं गरजेचं आहे. एवढंच आहे आमचं. आम्ही स्वतःसाठी मागायलो का? बोला खरं सांगा बरं, मागायलो का? आज द्या, उद्या द्या, सप्ताह होईपर्यंत नाही, मंदिराचं बांधकाम सुरू होईपर्यंत कधी द्या. तुम्हा सर्वांना मनापासून धन्यवाद. ठिकाणी पूर्ण का बाल कोबडा बोले का बाबले ते चोज करुणी माऊले री घे जेवी पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मग क्षमा करणे संती नोही अंगभूतिनो याव कधीच तुमचे तुमच्या कृप जन्मोजन्मी तुका म्हणे. स्वभाव माझा जरा तापडे गरम विनोदी. बोलण्याच्या शब्द जर लागला असेल तर मी आपली मनापासून माफी मागतो. ज्ञानेश्वर माऊली पंचक्रोशीतील जनता जनार्दनाच्या सहकार्याने चालू असलेला निष्काम अखंड हरिनाम सप्ताह
आणि आज या सप्ताहामध्ये 5व्या दिवसाच्या रात्रीच्या सत्रातील कीर्तन रूपी सेवा हरिभक्त परायण त्यांचा स्वभाव विनोदी असल्यामुळे उपाधी लागली विनोदाचारी. कसा आहे स्वभाव त्यांचा? विनोदी. आपण किती जरी गुंतवलो पण ते गुंतले नाही. मला खरं बोलतो, मला वाटलं अभंग घ्यायचाच का नाही, पण आतापर्यंत जे जे आपण अभंग दिले ते अभंग सर्वच कीर्तनकारांनी घेतले आणि आज महाराजांनी तो अभंग घेतला. त्यांच्या बुद्धी कौशल्यांनी यथामती येत अवकाश अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. महाराजांची स्तुती करणं म्हणजे आता मी स्तुती त्यांचा कोण करणार? महाराजांना सर्वजण तुम्ही ओळखून येत कितीतरी वेळा, 1-2 वेळा नाही तर अनेक वेळा जी टॉकीज म्हणा, मराठी शेमारो, अनेक चॅनल जे आहेत त्या चॅनलवर महाराजांचे कीर्तन झालेले आहेत. सर्वांनी महाराजांना टीव्हीवर पाहिलेलंच आहे. फक्त महाराज प्रेमासाठी इथपर्यंत निष्काम सेवा करण्यासाठी आलेत. कुठं राहिलं? उदगीर, रस्ता खराब आणि आपल्या जिंतूर तालुक्यात महाराज इथपर्यंत आले. तर मी तुम्हाला दररोज सांगून जातो ना, आयशे येते लोकप्रीतीसाठी महाराज कीर्तनात सांग. लोक त्यांना पैसे देतात पण, कारण स्वभाव विनोदी समाजाला असले पाहिजे. मी आज हात धरू महाराज 7:30 वाजल्यापासून लोक इकडे आले. दररोज इतके लोक नसतात. जरा शिकत मी हरिभाऊ महाराज म्हणलं आपल्याला असे कीर्तन करता येत नाही तर आपल्या कीर्तनाला काळ पुत्र बी नसतं. आज सगळे काही चेहरे असे पाहिजे मी कधीच आले नाही, फक्त आज इथं आले. आता महाराजांनी तुम्हाला कीर्तनात सांगितलं, आता उद्या किती देणगी येते ते मी पाहतो आणि द्याच ही माझी आग्रहाची हात जोडून पाया पडून विनंती. महाराजांसोबत हरिभक्त परायण भरत महाराज पठाडे हे आलेत. भरत महाराजांविषयी फार प्रयत्न केले होते की इथून नेण्याचे. ते असंही म्हणले की महाराज तिथं काय, तिथं पैसे नाही, आमच्या इथे आम्ही तुम्हाला काय देतो, पैसे देतो. पण नाथाची ओवी आहे प्रकाश महाराज, बोलासारखे जो न करी पुरुषार्थ मिरवी शब्दे करी तया नराचा जन्म संसारी पाषाणा परी जाणावा. तुका म्हणे दंड साहिल यमाचे न करी जो वाचे बोले तैसा. भरत महाराजांनी शब्द दिला. मन मंदिरा गजर भक्तीचा.